झी 24 तास एक पाऊल पुढे। डिझेल नसल्यामुळे एसटी बसेसच्या अनेक फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की उस्मानाबाद जिल्ह्यातल्या बस डेपोवर आली आहे। बिल दिलं नाही त्यामुळे डिझेल कंपनीने टँकर पाठवला नाही, त्यामुळे एसटीच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या। डिझेलच्या टंचाईमुळे डेपोत उभ्या असणाऱ्या इतर गाड्यातील डिझेल जमा करून कमी अंतरासाठी धावणाऱ्या बस गाड्यांसाठी डिझेल वापरण्याचा प्रयत्न सुरू आहे। विशेष म्हणजे एसटी महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांचं उस्मानाबाद हे गाव असतानाही प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचं हे दुर्लक्ष प्रवाशांचे हाल करण्यास कारणीभूत ठरत आहे। डिझेल कंपन्यांना वेळेवर पैसे जमा करण्याचं नियोजन विभागीय नियंत्रक कार्यालयाचं असतं, त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही टंचाई निर्माण झाली आहे। याचा फटका मात्र सामान्य प्रवाशांना बसलाय। आज डेपो डिझेल नसल्यामुळे जे 200-250 लिटर डिझेल मिळायचं असतं ती पंपात डिझेल नसल्यामुळे डिझेल टाकल्या नसल्यामुळे फेऱ्या सगळ्या रद्द आहेत। काम केलं तरच ड्रायव्हर कंडक्टरला आजची हजेरी देते, नंतर देत नाहीत हजेरी। मी सकाळधरणी 2 तास इथे थांबलोय, त्यामुळे गाडीत तेल नसल्यामुळे गाडी काय मिळाली नाही, खूप आमचे हाल होतात। ज्या पद्धतीनं जी प्रोसेस वापरली जाते डिझेल पुरवण्याची, त्या पुरवण्यामध्ये ज्या आवश्यक बाबी असतात आर्थिक तरतूद त्या दृष्टीनं पैसा रक्कम भरणा करावा लागतो, ते कदाचित न केल्यामुळं डिझेलचा पुरवठा व्यवस्थित वेळेवर होऊ न शकल्यामुळं आणि आर्थिक नियोजन डिझेलच्या बाबतीतलं कोलमडल्यामुळं हे आज नाही म्हणलं तरी या विभागातल्या काही फेऱ्या रद्द कराव्या लागलेल्या आहेत। झी 24 तास एक पाऊल पुढे।